नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 9वीच्या अभ्यासक्रमातील ग्रेट सायंटिस्ट म्हणजेच महान शास्त्रज्ञ या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या पाठामध्ये आपण महान शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे याने आपल्या आयुष्यातील अडचणीच्या परिस्थितीवर मात करून तो महान शास्त्रज्ञ कसा बनला याचा अभ्यास करणार आहोत। हा पाठ डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि सृजन पाल सिंग यांच्या रिइग्नाइटेड या परिचय पुस्तिकेतून घेतलेला आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया आमचं चॅनल सबस्क्राइब करा। त्यासोबतच आमच्या नव्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। पाठाच्या सुरुवातीला महान शास्त्रज्ञांचं वैशिष्ट्य सांगणारी एक ओळ दिलेली आहे। ती ओळ म्हणजे ग्रेट सायंटिस्ट आर पर्सिव्हरिंग अँड नेव्हर डिटर्ड बाय डिफिकल्टीज। म्हणजेच थोर महान शास्त्रज्ञ चिकाटीने कार्य करत असतात आणि ते अडचणींमुळे कधीच नाउमेद होत नाहीत। Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. मायकल फॅरेडे हा आधुनिक काळातील प्रतिभावान शास्त्रज्ञ आणि संशोधकांपैकी एक समजला जातो आणि त्याचे विद्युत विषयक कार्य आजही फॅरेडेचे नियम या नावाने अभ्यासाचा विषय आहे। But few know his inspirational life story, which is all about courage and fighting against the odds. परंतु खूपच थोड्या लोकांना त्याचे धैर्य आणि प्रतिकूल गोष्टींचा सामना करणारी त्याची प्रेरणादायी जीवन कहाणी माहीत आहे। Michael Faraday was born into a poverty-stricken family in a dirty London suburb. मायकल फॅरेडेचा जन्म लंडनमधील एका घाणेरड्या उपनगरातील एका दारिद्र्यात खितपत पडलेल्या गरीब कुटुंबात झाला। He suffered from a speech defect as a child. He would pronounce rabbit as wabbit. मायकल फॅरेडे लहान असताना त्याला बोलण्यामध्ये दोष असण्याचा आजार जडला होता। तो रॅबिट या शब्दाचा उच्चार वॅबिट असा करत असे। He could not even say his own name and would call himself Faraday. Other children laughed at him and teachers did not help him either. मायकल फॅरेडे त्याच्या लहानपणी स्वतःचे नावही सांगू शकत नव्हता। तो स्वतःच्या नावाचा उच्चार फॅवडे असा करत असे। इतर मुले त्याच्यावर हसायची आणि शिक्षकही त्याला काहीही मदत करत नसत। When he was 12, his mother was forced to take him out of school, thus putting an end to his formal education. मायकल फॅरेडे 12 वर्षाचा असताना त्याच्या आईला त्याला शाळेतून काढण्याची सक्ती करण्यात आली। अशा प्रकारे मायकल फॅरेडेचे औपचारिक शिक्षण संपले। At 13, however, he started working with a bookbinder, binding hundreds of books during the day and staying up all night to read them. Reading thus became his obsession. मायकल फॅरेडेने वयाच्या 13व्या वर्षी पुस्तक बांधणीचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे काम करायला सुरुवात केली। तो दिवसभरात शेकडो पुस्तक बांधण्याचे काम करायचा आणि कामाच्याच ठिकाणी रात्रभर राहून तो पुस्तके वाचायचा। अशा प्रकारे वाचनाने त्याला पछाडले होते। One day he came across a book on electricity which had been sent to his master for binding. एके दिवशी मायकल फॅरेडेला
त्याच्या मालकाकडे बांधणीसाठी पाठवण्यात आलेले विद्युत विषयक पुस्तक मिळाले. He started reading it and was completely hooked. That was his first introduction to the subject of electricity, which soon became a lifelong fascination. मायकल फॅरेडेने त्याच्या मालकाकडे बांधणीसाठी आलेले ते विद्युत विषयक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि तो ते पुस्तक वाचण्यामध्ये पूर्णपणे हरवून गेला. इथे त्याचा विद्युत या विषयाशी पहिल्यांदा परिचय झाला, जे लवकरच त्याचे आयुष्यभराचे आकर्षण ठरले. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. Once a friend gave him a free ticket to a public lecture and demonstration by the renowned chemist Humphrey Davy at London's Royal Institution. मायकल फॅरेडे वयाच्या 21व्या वर्षीही गरीबच होता. एकदा त्याला त्याच्या एका मित्राने लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूशन येथे भरलेल्या सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हम्फ्रे डेव्ही यांच्या सार्वजनिक भाषणाचे आणि प्रयोगाचे मोफत तिकीट दिले. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड electrical lighting was the subject of conversation among the scientists of that age. डेव्हीचे रसायन विषयक कार्य आणि विद्युत प्रकाश विषयक कार्य हा त्या काळातील शास्त्रज्ञांमधील चर्चेचा एक विषय होता. 70 years later, across the Atlantic Ocean in the USA, the same work enabled Thomas Edison to produce the first consistent light bulb. 70 वर्षांनंतर अटलांटिक महासागरापलीकडील अमेरिका या देशात डेव्हीच्या रसायन विषयक आणि विद्युत प्रकाश विषयक कार्यामुळे थॉमस एडिसन या शास्त्रज्ञाला सतत प्रकाश देणारा पहिला दिवा बनवता आला. That day in 1812, Faraday was spellbound by Davy's lecture. He kept taking notes about the mysterious force of electric fluid. 1812 मधील त्या दिवशी डेव्हीच्या भाषणामुळे फॅरेडे मंत्रमुग्ध झाला. फॅरेडे विद्युत प्रवाहाच्या गूढ बलाविषयक माहितीचे टिपणे घेत राहिला. He was so engrossed in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. मायकल फॅरेडे भाषणामध्ये इतका तल्लीन झाला होता की तो गर्दीतील इतर लोकांसोबत टाळ्या वाजवण्याचेही विसरून गेला. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book, meaning to gift it to Davy someday. मायकल फॅरेडे व्याख्यान संपल्यानंतर जेव्हा परत गेला तेव्हा त्याची विद्युत प्रवाहाच्या गूढ शक्तीविषयक माहितीची टिपणे इतकी विस्तृत होती की एखाद्या दिवशी डेव्हीला ती भेट म्हणून द्यावी यासाठी फॅरेडेने त्या माहितीच्या टिपणांची एका पुस्तकासारखी बांधणी केली. Faraday decided that day that he didn't just want to sell books. He wanted to be a great scientist, good enough to write his own books. त्या दिवशी मायकल फॅरेडेने ठरवले की त्याला फक्त पुस्तके विकायची नाहीत, तर स्वतःची पुस्तके लिहिण्या इतका चांगला थोर शास्त्रज्ञ त्याला व्हायचे आहे. Davy became his role model, but there was a problem. He did not have the social status, money, or the education to pursue science. डेव्ही हा फॅरेडेसाठी आदर्श व्यक्ती बनला, परंतु विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मायकल फॅरेडेकडे ना पैसे होते ना त्याचे तेवढे शिक्षण झाले होते किंवा त्याच्याकडे तेवढी सामाजिक प्रतिष्ठा सुद्धा नव्हती. या सर्व गोष्टी त्याची अडचण बनली. Faraday thought it would be wonderful if Davy became his mentor
But Davy did not agree initially. Faraday was not dejected, he just kept trying. मायकल फॅरेडेला वाटले की डेव्ही जर त्याचा मार्गदर्शक बनला तर खूपच छान होईल, पण डेव्ही सुरुवातीला त्याचा मार्गदर्शक बनण्यासाठी तयार झाला नाही. यामुळे फॅरेडे हताश झाला नाही, तो यासाठी प्रयत्न करत राहिला. Destiny had a strange plan in store for him. A few years later, a chemical explosion happened inside Davy's lab and he was temporarily blinded. नियतीच्या मनात मायकल फॅरेडेसाठी काहीतरी वेगळीच योजना होती. काही वर्षांनंतर डेव्हीच्या प्रयोगशाळेत रासायनिक स्फोट झाला आणि तो काही काळासाठी आंधळा बनला. He now needed an assistant with an excellent memory to help him. He was reminded of Faraday and he decided to hire him as his secretary. डेव्हीला आता त्याच्या आंधळेपणामुळे उत्तम स्मरणशक्ती असलेल्या एका सहाय्यकाची गरज होती. त्याला तेव्हा फॅरेडेची आठवण झाली आणि त्याने त्याला आपला सचिव म्हणून नियुक्त करायचे ठरवले. Davy never believed Faraday could do anything in the field of science going by his social status and education. He therefore dismissed Faraday's aspirations and advised him to stick to bookbinding. But Faraday was relentless. फॅरेडेचा सामाजिक दर्जा आणि शिक्षण पाहता तो विज्ञान क्षेत्रामध्ये काही करू शकेल यावर डेव्हीचा अजिबात विश्वास नव्हता. म्हणून त्याने फॅरेडेची महत्त्वाकांक्षा त्याच्या मनातून काढून टाकली आणि त्याने त्याला पुस्तक बांधणीच्या कामाला चिकटून राहण्याचा सल्ला दिला. परंतु फॅरेडे हा मनाने अतिशय कणखर होता. He worked day and night and learned as much as he could about Davy's experiments. मायकल फॅरेडेने रात्रंदिवस काम करून डेव्हीच्या प्रयोगांबद्दल त्याला शक्य आहे तेवढे शिकून घेतले. Soon Faraday became indispensable to Davy and was promoted to his lab assistant. This was his first step towards a scientific career. Though much of his job now was cleaning labs, at least he got to see some of Davy's leading experiments. लवकरच डेव्हीला फॅरेडेचे काम अत्यावश्यक बनले आणि फॅरेडेला त्याने प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती दिली. मायकल फॅरेडेचे हे वैज्ञानिक क्षेत्रातील कारकिर्दीचे पहिले पाऊल होते. त्याचे अधिकतर काम जरी प्रयोगशाळा स्वच्छ करण्याचे असले तरी यामुळे त्याला डेव्हीचे काही महत्त्वपूर्ण प्रयोग पाहता आले. Even then, Davy did not have much hope for Faraday. Then Faraday got another chance to prove himself. फॅराडेला वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून बढती मिळाली असली तरी डेव्हीला फॅराडेबद्दल फारशी आशा नव्हती. त्यानंतर फॅराडेला स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाली. One day, Davy tried to recreate a famous electromagnetism experiment with fellow chemist William Olston, exploring why when an electric current is applied to a wire, it causes that wire to behave like a magnet. एके दिवशी डेव्हीने त्याचा सहकारी असणाऱ्या रसायनशास्त्रज्ञ विल्यम ओल्स्टन याच्याबरोबर तारेमध्ये विद्युत प्रवाह सोडल्यानंतर ती तार चुंबकाप्रमाणे का होते, त्या तारेत चुंबकाचे गुणधर्म का येतात यावर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रयोग करून पाहिला. Obviously, the forces were connected, but nobody had figured out how to make it happen continuously. अर्थातच या प्रयोगामध्ये विद्युत प्रवाहात बदल घडवून आणणारी शक्ती
जोडली जात होते, परंतु हे सतत घडत राहण्यासाठी काय करावे हे कोणालाच कळत नव्हते. Davy believed that if he could find out why it happened and control it, there could be many practical applications of the force. But he was unable to figure it out and was frustrated. डेव्हीला विश्वास वाटत होता की तार चुंबकासारखी का होते आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवता येईल हे तो शोधून काढू शकला तर या विद्युत शक्तीचा प्रत्यक्ष व्यवहारात अनेक ठिकाणी वापर करता येईल. मात्र ते कसे हे त्याला शोधून काढता येत नव्हते, त्यामुळे तो खूप निराश झाला होता. He then teased Faraday, asking him to try his hand at it after he was done cleaning the lab. त्यानंतर डेव्हीने फॅरेडेला चिडवले आणि तो त्याला म्हणाला, प्रयोगशाळेची स्वच्छता झाल्यानंतर तू हे शोधून काढण्याचा प्रयत्न करून पहा. Within a few days, Faraday solved the problem. In fact, he went further and the result was the first induction motor which converted electrical current into continuous mechanical motion. पुढील काही दिवसातच फॅराडेने तो प्रश्न सोडवला. थोडक्यात सांगायचे तर त्याने आणखी पुढील संशोधन केले आणि याचा परिणाम म्हणजे विद्युत प्रवाहाचे सतत चालणाऱ्या यांत्रिक गतीमध्ये रूपांतर करणाऱ्या विद्युत प्रवर्तन यंत्राचा शोध लागला. The induction motor spurred a revolution. Fans, air conditioning, sewing machines, photographs, power tools, cars, and even trains and aeroplane engines grew out of this simple device, which was born out of mockery directed at Faraday. नव्याने शोध लागलेल्या या विद्युत प्रवर्तन यंत्राने जणू काही खूप मोठी क्रांती घडवून आणली. डेव्हीने फॅराडेच्या केलेल्या थट्टेतून पंखे, वातानुकूलित यंत्रे, शिवणयंत्रे, छायाचित्रे, विजेवर चालणारी उपकरणे, मोटार गाड्या, रेल्वे गाड्या, विमानाची इंजिने यांचा जन्म झाला. फॅराडे became a celebrity scientist overnight. Nobody now cared about his social status or education. This young man had just created a revolution. फॅराडे या विद्युत प्रवर्तन यंत्राच्या शोधानंतर एका रात्रीत प्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला. आता त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेबद्दल किंवा शिक्षणाबद्दल कोणालाच काहीही वाटत नव्हते. ह्या तरुण व्यक्तीने खरोखर एक क्रांतीच घडवली होती. One would think as a teacher, Davy was happy at his pupils' achievement, but in reality he was jealous. डेव्हीला त्याच्या विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल आनंद झाला असेल असे एखाद्या व्यक्तीला वाटेल, परंतु प्रत्यक्षात मात्र डेव्हीला फॅराडेचा हेवा वाटू लागला. People started telling Davy that of all his discoveries, the best was Faraday himself. This made him even more jealous. लोक डेव्हीला म्हणू लागले की त्याच्या सगळ्या संशोधनांमध्ये त्याने फॅराडेचा लावलेला शोध सर्वोत्तम आहे. लोकांच्या या बोलण्यामुळे डेव्ही फॅराडेवर आणखी जास्त जळू लागला. An angry Davy gave Faraday an impossible task to keep him out of his way. मायकल फॅराडेच्या यशामुळे चिडलेल्या डेव्हीने फॅराडेला त्याच्या मार्गातून दूर करण्यासाठी त्याला खूपच अशक्य असणारे एक काम दिले. He handed him a piece of Bavarian glass which was used in the lenses in telescopes and microscopes and asked him to reverse engineer it. डेव्हीने फॅराडेला दुर्बिणीच्या भिंगात आणि सूक्ष्मदर्शक यंत्रात वापरल्या जाणाऱ्या बॅव्हेरियन काचेचा एक तुकडा दिला आणि त्या काचेवर पुनर्निर्मिती प्रक्रिया करण्यास सांगितले.
Bavarian glass was manufactured by a secret complicated process, and Davy knew that with the equipment available in the lab, Faraday would never be able to accomplish the task. This piece of glass became a significant thing in his life. बॅव्हेरियन काच ही रहस्यमय गुंतागुंतीच्या पद्धतीने बनवली जात असे आणि प्रयोगशाळेत उपलब्ध असलेल्या सामुग्रीतून फॅरेडे हे काम कधीच पूर्ण करू शकणार नाही हे डेव्हीला माहीत होते. डेव्हीने दिलेला हा बॅव्हेरियन काचेचा तुकडा फॅरेडेच्या जीवनातील खूपच महत्त्वपूर्ण गोष्ट ठरली. Faraday had a never give up attitude and he respected Davy, so he accepted the assignment despite knowing that it would be very difficult. Faraday कडे कधीही हार न मानण्याची वृत्ती होती आणि तो डेव्हीचा खूप आदर करत असे. त्यामुळे त्याला देण्यात आलेले काम खूपच अवघड आहे हे त्याला माहीत असून सुद्धा त्याने ते स्वीकारले. He toiled for 4 years with no help from Davy and as expected failed. डेव्हीकडून कसलीही मदत मिळत नसताना फॅरेडेने 4 वर्ष ते काम पूर्ण करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि डेव्हीने अपेक्षा केल्याप्रमाणेच फॅरेडे या कामामध्ये अयशस्वी ठरला. Faraday never learned the secret and this remained his first failure as a scientist. मायकल फॅरेडेला बॅव्हेरियन काचेचे रहस्य कधीच समजले नाही आणि शास्त्रज्ञ म्हणून हे त्याचे पहिले अपयश ठरले. To remind himself of these difficult times, he kept a single glass of brick on his shelf as a souvenir. This would inspire him during difficult times. मायकल फॅरेडेच्या आयुष्यातील या पहिल्या अपयशानंतरच्या खडतर कालखंडाची त्याला आठवण राहावी यासाठी त्याने एक काचेची वीट आपल्या शेल्फवर स्मरणिका म्हणून ठेवली. ही स्मरणिका त्याला कठीण कालखंडामध्ये प्रेरणा देत असे. In 1829, Davy died and Faraday succeeded him as head of the laboratory. He was free to pursue whatever he liked and he made another revolutionary discovery. डेव्ही 1829 मध्ये मरण पावला आणि फॅरेडे प्रयोगशाळेचा प्रमुख बनला. आता फॅरेडे त्याला जे काही आवडेल ते करण्यासाठी स्वतंत्र होता आणि त्याने या कालखंडामध्ये दुसरे एक क्रांतिकारी संशोधन केले. He noticed that if he moved a magnet, it could produce electrical current. Thus, he could now convert motion into electricity. This is how the electrical generator was born, something still used today to generate all kinds of power like dynamos and other devices. Faraday was now a legend. फॅरेडेच्या लक्षात आले की चुंबक फिरवला गेला तर तो चुंबक विद्युत प्रवाह निर्माण करू शकतो. या शोधामुळे तो आता गतीला विद्युत प्रवाहात बदलू शकला. मायकल फॅरेडेने या केलेल्या नव्या संशोधनामुळे अशा प्रकारे विद्युत शक्ती निर्माण करणाऱ्या जनरेटरचा जन्म झाला. मायकल फॅरेडेने शोध लावलेला हा जनरेटर आजही डायनामोज आणि इतर उपकरणांसारख्या सर्व शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोगात आणला जातो. जनरेटरच्या या शोधानंतर मायकल फॅरेडे हा एक महान व्यक्ती बनला. In 1840, he developed memory loss which continued for the rest of his life. But the disease did not stop him. 1840 मध्ये फॅरेडेला स्मरणशक्तीचा ऱ्हास होण्याचा आजार जडला, जो त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम राहिला, परंतु या आजाराने तो थांबला नाही.
He pursued starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those times. वीज आणि चुंबकीय शक्ती यांचे प्रकाशाशी अगदी जवळचे नाते आहे हे सिद्ध करणारा अतिशय गुंतागुंतीचा किचकट प्रयोग करण्यासाठी मायकल फॅरेडे चिकाटीने प्रयत्न करत राहिला. हा त्या काळातील एक नाविन्यपूर्ण विचार होता. रिमेंबर दॅट पीस ऑफ बॅव्हेरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. ही वॉज डिटरमाइंड टू कन्वर्ट the remainder of his first major failure to an instrument of great success. मायकल फॅरेडेने त्याच्या शेल्फवर ठेवलेल्या बॅव्हेरियन काचेचा तुकडा तुम्हाला आठवतो? आपल्या पहिल्या मोठ्या अपयशाच्या त्या आठवणीचा मोठ्या यशात रूपांतर करण्याचे साधन म्हणून मायकल फॅरेडेने ती काच उपयोगात आणण्याचा निश्चय केला होता. He used the same glass now to show that in the presence of a magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all directions, a concept called polarization. मायकल फॅरेडेने हीच बॅव्हेरियन काच चुंबकाच्या उपस्थितीत सर्व दिशांना कशाही प्रकारे पसरणाऱ्या प्रकाशाऐवजी एका प्रकाशलहरीत त्या प्रकाशाला वेगळा करता येतो हे दाखवण्यासाठी वापरली. फॅरेडेच्या या कल्पनेलाच ध्रुवीकरण असे म्हणले जाते. He then took the age-old experiment of sprinkling iron filings on a sheet of paper near a magnet, making a circular patterns. मायकल फॅरेडेने त्यानंतर कागदाच्या तुकड्यावर लोखंडाचा भुगा टाकून त्याच्याजवळ चुंबक ठेवून गोलाकार आकार तयार करण्याचा जुना प्रयोग हाती घेतला. He went on to prove that these patterns were not a property of the iron fillings. In fact, they were due to the invisible magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. चुंबकाभोवती निर्माण झालेल्या त्या गोलाकार आकारांमध्ये लोखंडाच्या भुग्याचे गुणधर्म नाहीत. अदृश्य अशा चुंबकीय क्षेत्रांनी चुंबकाभोवतीची रिकामी जागा भरल्यामुळे लोखंडी भुगा अस्ताव्यस्त झाला आहे हे फॅरेडेला सिद्ध करायचे होते. This is where his lack of formal education went against him. Faraday did not know much about advanced mathematics, so he just copied the iron filling patterns with his hand. त्याने मांडलेली ही नवीन संकल्पना सिद्ध करताना मायकल फॅरेडेला औपचारिक शिक्षणाची कमतरता अडचण ठरली. फॅरेडेला प्रगत गणिताबद्दल फारसे ज्ञान नव्हते, त्यामुळे त्याने ह्या लोखंडी भुग्यांच्या आकाराचे नमुने स्वतःच्याच हाताने तयार केले. He was unable to explain them in the form of mathematical equations. He made hundreds of such drawings, but without equations, they were not accepted. मायकल फॅरेडे गणिताच्या समीकरणांमधून त्या नमुन्यांचे स्पष्टीकरण देऊ शकत नव्हता. त्याने असे समीकरणाशिवाय शेकडो नमुने तयार केले, परंतु ते स्वीकारले गेले नाहीत. Fortune favored the brave Faraday once again when he met James Maxwell, a wealthy educated physicist well versed in mathematics. He was willing to work with Faraday. जेव्हा मायकल फॅरेडे जेम्स मॅक्सवेल या श्रीमंत शिक्षित गणितज्ञ असलेल्या भौतिकशास्त्रज्ञाला भेटला, तेव्हा पुन्हा एकदा शूर फॅरेडेवर नशिबाची कृपा झाली. जेम्स मॅक्सवेल हा फॅरेडे सोबत काम करण्यासाठी खूपच इच्छुक होता. It was Maxwell who translated Faraday's idea into a set of equations that are now called Maxwell's equations. मॅक्सवेलने फॅरेडेच्या कल्पना समीकरणाच्या स्वरूपात मांडल्या, ज्या आता मॅक्सवेलची समीकरणे या नावाने ओळखली जातात.
Their combined work has helped us in many ways. Electronics and communication systems today are designed around their discoveries. फॅराडे आणि मॅक्सवेल यांनी केलेले एकत्रित काम आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त ठरले आहे. आजच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि संदेशवहन पद्धती या दोघांच्या संशोधनावर आधारलेल्या आहेत. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the products of these discoveries. मॅक्सवेल आणि फॅराडेच्या संशोधनातून निर्माण झालेल्या उत्पादनांचा वापर करून कदाचित आपण एके दिवशी विविध आकाशगंगांमधल्या परग्रहावरील मानवाशी संवाद साधू शकू. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. फॅराडेच्या आयुष्याची सुरुवात खडतर झाली, पण एक महान शास्त्रज्ञ म्हणून प्रत्येक अडचणीला मायकल फॅराडेने चिकाटीने आणि विश्वासाने तोंड दिले. He was given impossible tasks which he undertook as challenges and opportunities. मायकल फॅराडेला अनेक अशक्य असणाऱ्या कामगिरी दिल्या गेल्या, परंतु त्याने त्या अशक्य गोष्टी आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारल्या. He epitomizes what the Walt Disney character Pinocchio said. He had said, "When you wish upon a star, it does not matter who you are." वॉल्ट डिस्नेच्या गोष्टीमधील पिनोशिओ हे पात्र म्हणतो त्याचा मायकल फॅराडे हा एक आदर्श नमुना आहे. पिनोशिओ म्हणतो, तुम्ही एखाद्या ताऱ्याची इच्छा बाळगता तेव्हा तुम्ही कोण आहात ते महत्त्वाचे नसते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आणि अशाच प्रकारचे आणखी खूप सारे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असल्यास कृपया आमचं चॅनल सबस्क्राईब करा. त्यासोबतच नव्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.